शिव सगळ्या मित्रांनो, मी सार्थकडे तुमचं स्वागत देतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आता निघालो माझ्या डेलीच्या रुटीनसाठी. आता पुढचे अपडेट्स मी तुम्हाला हे देतो. या पुढचे सगळे अपडेट्स मी तुम्हाला देत राहीन. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा. माझ्या मागे ते गायनचं माझ्या हॉल आहे, मी त्याच्या समोर एक्झॅक्ट राहतो. माझं डेलीचं रुटीन असं असतं की मी 4:30ला ॲक्च्युलीमध्ये वेकअप होतो आणि मग 4:30ला वेकअप होऊन मी थोडीशी एक्सरसाइज करतो आणि मग त्याच्यानंतर मी स्वतः अख्खा दिवस सुरू करतो. म्हणजे आता मी निघालो वॉकला. तर ॲक्च्युलीमध्ये सकाळचे वाजले 5:52 झाले आहेत. तुम्ही माझ्या वॉचमध्ये बघू शकता. हे आहे ते महालक्ष्मी मंदिर आहे. कानात आता गाणी चालू आहे त्याची. माझं ॲक्च्युलीमध्ये कसं असतं की माझं चालायचं काय सांगितलं नाही मी एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर मी जरा आपण स्वतः म्हणून इथं ट्राय करून बघूया की कसं होतं ते. जिम्स पण ओपन जातं. सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजता आलेले आहेत. बघू आता जमलं तर दुर्गाडीपर्यंत होऊ. आता मी एक ब्रेक घेतलेला आहे लाल चौकी गणपती मंदिराच्या होतं. असा 5 घंटे तर बसून निघेल. अजून मला दुर्गाडी किल्ला गाठायचा आहे. So let's go. आता मी आहे तर लाल चौकीला आहे आणि माझ्या मागे हा जो रस्ता दिसतोय तिथून मला दुर्गाडी काटायची आहे. चला जाऊया आता. माझ्या मागची ती शारदा मंदिर विद्यालय आहे. इथेच माझ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटसाठी नंबर लागला होता. आता डायरेक्ट व्हिडिओ मी तुम्हाला याच्यावरती दाखवीन, दुर्गाडी किल्ल्यावरती. तोपर्यंत मी अजून रनिंग शूट केलं नाहीये. वॉकचं तर शूट होतंय कंटिन्यू माझं. आणि की मध्ये मध्ये मी वॉक करतोय आणि मध्ये चालतोय असं करतोय. तर आता माझं पण इंडिकेटर कसं दाखवतो याच्यात रनिंगचं दाखवतो. अजून मी रनिंग करतोय. तर माझी तशी 1102 स्टेप्स झालेत माझे आणि किलोमीटर 0.78 किलोमीटर. सो आता तुम्हाला रनिंगचा बघूया. स्टॅबिलिटीचा थोडं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. स्टॅबिलिटी प्रॉब्लेम क्रिएट झाला असल्यास सॉरी. मी आता हँडमधनं शूट करतोय. जिम्बल मी घरी विसरलोय.
लिटरली गावाला लागला मला. सो छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. महाराजांच्या पुतळ्यांना स्मरण करू आपण पुढे जाऊया. चला. आता मी उभा आहे तो एक्झॅक्ट दुर्गाडी सर्कलला उभा आहे. महाराजांचा पुतळा आहे. दिसलंय ते मला ते छोटे दिसतंय ना बघा ते मंदिर आहे तिथे जाऊया. चला. आता मंदिरावरती एक ब्रेक घेईन मी आणि मग तिथून रिटर्न घरी. वॉकिंगसाठी पण ॲक्च्युली मध्ये चांगलं स्पॉट आहे. पण असं वॉकिंग नाही तर रनिंग पाहिजे ॲक्च्युलीमध्ये. जो माणूस जास्त झाडा असेल त्याला. पण या रोडला थोडं सेफली यावं लागतं कारण की हे असे कंटेनर कंटिन्यू जात असतं. क्रॉस करताना पण लिटरली घाबरतो इथे. आता दुर्गाडी मंदिरात आपण मी आसपासच इथे माझ्या मागचं दुर्गाडीचं प्रवेशद्वार. दुर्गाडी किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आहे. बऱ्याच दिवसांनी येणार होतं मला. आई जगदंबे आहे तो दुर्गाडी किल्ला मागचा. माझ्या मागे तो दुर्गाडी किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे. बोला इथून चढाई आहे आणि हे दुर्गा देवीचा मंदिर. ते काय माहिती एवढं सगळे कोणी येत असेल की नाही. मी आत्ता सकाळचे वाजले आहेत 6:12 झालेत सकाळचे. ते बूट काढण्याचे पण थोडं रिस्की मला वाटत तर नाही. मला भीती वाटते. मी नवीन बूट घालून होते बघा. हे टेन्शन नाही. हे मंदिर आहे. ओम गणपतये नमः. इथून पायऱ्या आहेत आणि इथे समोर ते मंदिर आहे. मेन मंदिर. आता मी आता प्रदक्षिण मार्गाच्या इथे हे मंदिर आहे माझ्या मागचं. हे मोकळं मैदान आहे आणि ते जे छत्रपती शिवाजी महाराजांचे याचं ना त्यांच्यासाठी. शूट करण्याची नाही गपचूप शूट. पिंपळखेडे यांचं पारनाका श्री सदाशिव गणपती मंदिर. सकाळचं झालेत 6:30. आता मी निघतोय याच्या घरी जाण्यासाठी. सो काही हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. दाखवण्याचं काही जास्त काय. आता मी पण घरी निघालतो. मी इलेक्ट्रिक दिले अर्धा तास मला झालं मी बाहेर आहे. आता मी तो ब्लॉग तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला.
जेणे की तुम्हाला माझ्या नोटिफिकेशन पहिले मिळेल. चला.